हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण एकदम मस्त मजेत आहो. चला तर आजचा व्हिडिओ सुरुवात होते इव्हिनिंगपासनं, म्हणजे काहीतरी 5 वाजताच्या ड्युरेशनमधला टाईम आहे आणि आम्ही सगळे खाली चाललो आहे वॉकला. आणि वॉकनंतर मला, प्रीतमला आणि अव्यूला थोडं बाहेर शॉपिंगसाठी सुद्धा जायचं आहे. सो इथे मी अव्यू आणि प्रीतम, आजी आम्ही सगळे मस्त असं रेडी झालो आहे. आजीला खाली वॉक करायचं होतं म्हणून तिला आम्ही खाली सोडणार होतो आणि त्यानंतर आम्ही तिघं पुढे निघणार होतो. पण प्रीतमचं असं म्हणणं होतं की आपण थोड्या वेळ खाली वॉक करूया, त्यानंतर आपण पुढे निघूया. पण अव्यूची खूप ढवळाढवळ झाली होती. त्याचं असं होते ना, खाली गेल्या गेल्या की आई गाडी काढा, म्हणजे गाडी पण काढा नाही, तुम्ही 4 व्हीलर काढा. आणि कंटिन्यू तो गाडीच्या मागे पुढे असतो. त्याला आपण म्हणतो ना आपल्याला 2 व्हीलरने जायचं आहे बाळा, तर तो मानतच नाही. त्याचं असं असते की जो आपली ड्रायव्हिंग सीट असते त्याचा जवळचा जो डोर आहे ना तो ओपन करा आणि तो मला घेऊन चला त्यामध्ये. आणि इथे त्यांनी आमचा भरपूर वेळ घालवला. आणि प्रीतमचं असं झालं होतं की याला किती वेळ आपण असं समजवायचं. म्हणून प्रीतम बोलला की तू आता याला धर आणि मी पटकन गाडी क्लीन करते 2 व्हीलर आणि आपण निघूया. 2 व्हीलर काढायच्या मागचं रिझन हे होतं की आता इव्हिनिंगची वेळ असल्यामुळे ना 4 व्हीलरनी जर जायचं म्हटलं तर ट्रॅफिक भरपूर मिळतो. आणि आम्हाला मेन जायचं होतं गोकुळमध्ये आणि त्यानंतर आज लोहगावची यात्रासुद्धा आहे. सो तिथेसुद्धा मला एक व्हिजिट करायचं होतं. इथे यावेळेस सप्ताह पण झाला, म्हणजे प्रत्येकच वर्षी असतो. आणि मागल्या वर्षी मी तिथे सप्ताहाला गेली होती आणि यावर्षी मला माहितीच पडलं नाही की सप्ताह सुरू कधी झाला आणि संपला कधी. आणि मला खरंच वेळ मिळाला नाही, नाहीतर मी तुमच्याशी नक्की तिथलं सुद्धा काही क्लिप्स शेअर केले असते. ते खूप स्पेशल आहे, खूप मस्त असतं ते. पण यावेळेस माझ्याकडनं ते मिस झालं. बट इट्स ओके. 3 दिवस तिथे यात्रा होती आणि आजचा शेवटचा दिवस होता. मला मावशींनी सांगितलं, म्हटलं आज तर नक्कीच तिथे मला व्हिजिट करायला पाहिजे. चला, ते सर्व होण्यापूर्वी, म्हणजे व्हिजिट करण्यापूर्वी काय झालं ते सांगते. मला कधी कधी असं वाटते ना की मी आणि प्रीतम बिलकुल पण चांगले आईबाबा नाही आहो. कारण आम्ही अव्यूची एवढी फिरकी घेतो कधी कधी, म्हणजे तो रडत असतो तरीसुद्धा असं वाटते की अजून याची मजा घ्यावं. आय डोंट नो असं तुम्ही पण करता का तुमच्या मुलांबरोबर? बट कधी कधी ना मी आणि प्रीतम असं अव्यूबरोबर करत असतो. आणि आज तो प्रचंड रडला होता, कारण त्याला कळालं होतं की आईबाबांनी 2 व्हीलर काढली आणि मला न घेऊन जाता ते पुढे निघत आहे. आणि म्हणून तो प्रचंड रडायला लागला होता. मग फायनली प्रीतमने मला आणि अव्यूला गाडीवर घेतलं आणि मग आम्ही पुढे निघालो. आता बघा माझं बाळ किती हॅप्पी आणि शांत झालं आहे, कारण त्याला गाडीवर बसून फिरायला मिळत आहे. चला असो, त्यानंतर आम्ही सगळ्यात आधी गेलो गोकुळला. गोकुळमध्ये मला स्पेशली अव्यूसाठी काही हेल्दी स्नॅक्स हवे होते आणि त्याचबरोबर थोडंफार चटरपटर हवं होतं, जे की आम्हाला उद्या लागणार होतं, आज नाही. आणि त्याचबरोबर मला दूध वगैरे पण घ्यायचं होतं. पण प्रीतमचं असं मत होतं की आपल्याला फक्त आजच्या दिवसासाठी दूध हवं आहे आणि आता मला काहीच दुधाचं प्रोडक्ट नको आहे. आणि आजी पण काही दुधाचा चहा वगैरे घेत नाही आणि मलाही नको असते. आणि अव्यू तर तसंही आम्ही दूध वगैरे त्याला देत नाही, म्हणून दुधाचे प्रोडक्ट्स आम्ही काहीच नाही घेतले, फक्त थोडेफार स्नॅक्स घेतले घरच्यांसाठी वगैरे. आणि त्याचबरोबर अव्यूला ना इथे एक वस्तू हवी होती, पण मी त्याला म्हटलं की नाही, आपल्याला ती मिळणार नाही आहे, ती वस्तू आपली नाही आहे. आणि म्हणून तो इतका बिचारा बनला होता आणि इतकं क्यूट बिहेव करत होता की तुम्हाला म्हणजे दिसतच असेल व्हिडिओमध्ये. त्यानंतर इथनं आम्ही हवं तेवढं सामान घेतलं आणि बाहेर पडलो. तर बाहेर भरपूर असं ट्रॅफिक दिसत होता. आय डोंट नो का एवढा ट्रॅफिक होता. म्हणजे लोहगावची यात्रा आहे हे मला माहिती होतं, पण तिथे ट्रॅफिकसुद्धा भयंकर होता आज. त्यानंतर ना आम्ही तिथनं निघालो, कसं बसा ट्रॅफिक थोडासा क्रॉस केला. आणि मी म्हटलं चला आता अव्यू थोडा सॅड झाला, त्याला आवडतं ज्यूस, तर म्हणून आपण ना उसाचा रस घेऊया. तर प्रीतमचं असं होतं की नको त्याला एवढं गोड द्यायला, पण मी म्हटलं एखाद्या वेळा चालतं. आणि उसाचा रस्ता नॉर्मली तो पूर्ण ग्लास पण पिऊ शकतो, म्हणजे मी स्वतः बघितलं आहे, त्याला उसाचा रस प्रचंड आवडतो आणि तो अख्खा ग्लासभर पण पिऊ शकतो. तर माझं असं झालं होतं की चला आधी ना आपण एकच ग्लास घेऊया, त्याने पिला तर मग दुसरा ग्लास मी माझ्यासाठी ऑर्डर करेन, अदरवाईज नाहीच पिला तर मलाच तो प्यावं लागेल. आणि प्रीतमला काही प्यायचं नव्हतं, कारण जस्ट त्याने कॉफी घेतली होती घरीच. सो मी इथे अव्यूला मस्त असं उसाचा रस पाजते आहे आणि माझ्या तोंडाला पाणी सुटतं, कारण ना हा एक्झॅक्ट ते शिवमंदिरच्या पुढचा उसाचा रसवाला आहे आणि याचा उसाचा रस प्रचंड टेस्टी असतो. तो निंबू पण घालतो, अद्रक पण घालतो आणि ऊस तसंही गोड असतो. तो टेस्ट खूप मस्त, म्हणजे विदाऊट मसाला पण खूप टेस्टी वाटतो. त्यानंतर बघा बाहेरचं इन्व्हायरमेंट खूप छान होतं. इव्हिनिंगच्या वेळेस असं लाईट्स वगैरे लागले ना, मला खूप छान वाटतंय. आता अव्यूचं इथे परत नखरे सुरू झाले होते, स्ट्रॉबरोबर खेळायचं, पण मला काही प्यायचं नाही आहे. मग त्याला हवं तेवढं दिलं. त्यानंतर तो काही पितच नव्हता. मग प्रीतम बोलला की दीपिका तू पी, आपल्याला टाईम वेस्ट नाही करायचा आहे, पटापट आवर. त्यानंतर ना लगेच आम्ही यात्रेला गेलो. यात्रेला गेल्यानंतर ना प्रीतमचं थोडंसं मूड खराब होतो मोस्ट ऑफ टाईम. त्याला गर्दीचं ठिकाण अजिबात आवडत नाही. त्यालाच काय, मलाही
खूप जास्ती काही आवडत नाही, पण मला शॉपिंग करायला खूप आवडतं. ॲज युजल बिंग अ गर्ल, बिंग अ वुमन मला शॉपिंग खूप आवडतं, प्रचंड आवडतं. सो मी इथे गेली होती आणि इथे भरपूर साऱ्या अशा वस्तू होत्या ज्या मला माझ्या किचनसाठी हव्या होत्या. ॲज युजल म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपल्याला किचनमध्ये काहीतरी नवीन वस्तू ॲड व्हावं, काहीतरी नको त्या गोष्टी काढून टाकावं. आणि इथे भरपूर छान छान ज्वेलरीज होते, घरी लागणाऱ्या वस्तू होत्या, साड्या होत्या, ड्रेसेस होते. स्पेशली जे इयरिंग्स वगैरे होतात ना ते कॉम्बो पॅकमध्ये होते. असे छोटे मोठे डेकॉरच्या वस्तू होत्या. थोडेफार आता होळी जस्ट झाली आहे म्हणून त्याच्या पुढे मागची ज्या गोष्टी आपल्याला लागतात ते सगळं होतं. हे इयरिंग्स बघा, हे फक्त 30 रुपीजला पर म्हणजे असं इयरिंग होतं, मस्त होतं ते. आणि इथे उजव्या साईडला छान असं मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं, जे की तुम्ही याच्यापूर्वीसुद्धा माझ्या भरपूर साऱ्या ब्लॉग्समध्ये बघितलं असाल. मी इथे खूपदा येते, पण आय डोंट नो मला कसं नाही कळलं की यावेळेस सप्ताह झाला आणि मी एकही दिवस दर्शनाला नाही आली. या गोष्टीचं खरंच मला खूप रिग्रेट होत होतं इथे आल्यानंतर. चला असो, तिथे हव्या त्या काहीतरी वस्तू घेतल्या. त्यानंतर घरी आलो आणि घरी आल्या आल्या अव्यूला दिसले की बाईने काहीतरी खाऊ आणलं आहे. सो त्याला ते हवं होतं म्हणून प्रीतम आणि अव्यू इथे मस्त असा खाऊ एन्जॉय करतो आहे. आणि मी पहिल्यांदा अव्यूला व्हील्स देत आहे. आम्ही पफकॉर्न त्याला कधीतरी देतो, पण व्हील्स तो आज पहिल्यांदा खातो आहे आणि त्याला ते प्रचंड आवडलं आहे. चला पहा, 8 वाजत आहे आणि माझा स्वयंपाक काहीच नव्हता झाला. सो म्हणून सर्वात पहिले ना हातपाय धुवून घेतलं, छान असा देवाजवळ दिवा लावून घेतला. आजीला सुद्धा इथे ॲपल कट करून दिलं. तिला पण व्हील्स दिले होते, पण ती बोलली तिला व्हील्स नाही खायचं आहे. सो तिला छान असं ॲपल कट करून दिलं. तिने छान असं ॲपल खाल्लं आणि त्यानंतर मी किचनमध्ये आली, कारण मला सर्वात आधी स्वयंपाक करून घ्यायचा होता. आता मी तिथनं काय काय आणलं ते मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे, पण त्यापूर्वी मी तुम्हाला सांगते की घरी आल्यानंतर ना बाहेरून असं होते की काहीच मला करायचं नाही. कारण एकतर आपण थोडं ना थोडं थकून जातो आणि त्यातल्या त्यात अवयव अंगावर असतो ना, तर ऑलरेडी माझं थोडंसं बॉडी पेन वगैरे अधूनमधून सुरू असतो आजकाल. आणि घरी आल्या आल्या असं होते की यार 8 वाजत आले आहे, मला भूकही लागली आहे, मला स्वयंपाकही करायचं आहे, मला घरही आवरायचं आहे, मला बाळालाही भरवायचं आहे. आणि त्यातल्या त्यात माझं बॅक ऑफ माइंड सुरू होतं की तिथले ज्वेलरीज मी काहीच विकत नाही घेतले, मला 1-2 तरी तिथले ज्वेलरीज हवे आहे. स्वस्त पण असतात, कधीतरी एखादी वेळा घालायला बरं पण पडतं, पण तेही मी नाही घेतले. तर असे कंटिन्यू ना माझ्या डोक्यात भरपूर सारे असे विचार सुरू होते त्या दिवशी. म्हटलं ते सगळं मी नंतर विचार करेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता मला स्वयंपाक करायचा आहे, कारण आजीलाही भूक लागली असेल, प्रीतमलाही आणि अव्यूलाही. आणि माझं असं असते नॉर्मली 8 वाजता म्हणजे 7:30पर्यंत माझा पूर्णपणे स्वयंपाक रेडी असतो, पण आज 8 वाजत आहे, अजूनही माझा स्वयंपाक नाही झाला आहे. तसं तर म्हणजे प्रीतमला आणि आजीला एवढी काही भूक नव्हती, त्यांना मी थोडंफार स्नॅक्स दिले होते, पण तरीसुद्धा मी सर्वात आधी भाताचा कुकर लावून घेतला. आणि मोस्ट ऑफ टाईम ना मी कुकरमध्ये पातेलं ठेवून भात बनवत असते. मी डायरेक्ट असं कुकरमध्ये भात कधीच बनवत नाही. त्याने मला असं वाटते की कुकर रोज घासावं लागेल, आणि रोज मी काही घासत नाही. मी आठवड्यातनं एकदा घासते, पण हां, एकदा माझं कुकर झाला शिजून रेडी तर मी धुवून घेते पाण्याने त्याला, तर तो एवढा काही घाण होत नाही. त्यानंतर आज भाजीमध्ये मी बनवणार होती पिठलं, म्हणजे बेसन. आमच्याकडे विदर्भ भाषेत त्याला बेसन म्हणतात आणि पुणेरी भाषेत त्याला पिठलं म्हणतात, तर मला तेच बनवून घ्यायचं होतं. त्यासाठीच इथे माझी कटिंग शॉपिंग सुरू होती. आणि मी ना बेसनमध्ये टमॅटो भरपूर घालते, त्याची टेस्ट खूप एन्हान्स होतो आणि खूप टेस्टी वाटतो. चला तर मी तुम्हाला क्विकमध्ये रेसिपीसुद्धा शेअर करते की मी बेसन घरी कसं बनवते, म्हणजे पिठलं कसं बनवते. सर्वात आधी छान भरपूर असं तेल घ्यायचं, त्यात जिरं, मोहरी, कढीपत्ता, मिरची आणि कोथिंबीर, थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं ऑनियन घालायचं. त्याला छान असं लालसर होईपर्यंत शिजू द्यायचं. त्यानंतर त्यामध्ये मी 2 टमॅटो घातले आहे, थोडीशी हळद, तिखट आणि मीठ घातलं आहे. त्याला कमी आचेवर छान आपले जे टमॅटो आहे ते गलेपर्यंत शिजवायचं. हे सगळं सोबतच घाला, कारण जेव्हा टमॅटोचं पाणी आणि जे मसाले आहे ते मिक्स होतात ना, त्याचा फ्लेवर खूप इन्हान्स होतो. त्यानंतर एका साईडला मी बेसनचं घोळ बनवून घेतला आहे. यात हवं ना, तुमच्याकडे जर टमॅटो नसेल तर तुम्ही यात दहीसुद्धा घालू शकता, पण मी नॉर्मलच बनवते, म्हणजे मला टमॅटोचाच आवडतं आमच्याकडे सगळ्यांना. काय मी स्वयंपाक नाही करू? स्वयंपाक करता करता याची अशी ढवळाढवळ असते आणि 15-20 मिनिटात कधीच माझं काम होत नाही. नाही ग, असंच ते ठेवायला तिथे व्हिडिओसाठी. चला तर मी यात्रेमधनं काहीतरी खूप छान छान वस्तू आणल्या आहे. तिथे अजून भरपूर साऱ्या वस्तू होत्या विकत घेण्यासारख्या, एकदम रिझनेबल प्राईसमध्ये. तुम्हाला तिथे 10 रुपयापासून वस्तू मिळून जातील, खूप छान छान. लिटरली इतक्या सुंदर सुंदर साड्यासुद्धा तिथे आज अवेलेबल होत्या. बट बिकॉज अव्यू सोबत होता, प्रीतम सोबत होता, तर माझं कधीच काही काम होत नाही. म्हणजे प्रीतम बोलला घे तुला पाहिजे, मी याला घेऊन साईडला उभा आहो, पण त्याचा चेहरा असा उतरून जातो की कुठे आणला एवढ्या गर्दीत मला. सो म्हणून मी पटकन 2-3 वस्तू घेतल्या ज्या मला ठीक वाटल्या आणि मग मी तिथनं निघाली.
चला तर तुम्हाला दाखवते मी त्यातनं काय काय म्हणजे काय काय वस्तू मी तिथनं घेतले आहे. ओके, सगळ्यात पहिले मी ही एक बॅग घेतली आहे. जेव्हा कधी प्रीतम बाहेर जातो ना तर त्याला बॅग लागते सामान आणायला, जसं दूध असू द्या, कधीतरी नॉनव्हेज वगैरे आणायला सुद्धा. सो ही एक बॅग मी त्याच्यासाठी घेतली. अशीच एक बॅग मी आणखी घेतली होती यापूर्वी सुद्धा, जी की मी 100 रुपीजला घेतली होती आणि त्याची क्वालिटी खूप छान आहे. याची सुद्धा क्वालिटी छान आहे, कापड वगैरे छान आहे. आता वापरल्यानंतर कळेल कसं आहे. सो याची सुद्धा छान आहे क्वालिटी. बघूया कशी म्हणजे वापरल्यानंतर काय वाटते. ही 50 रुपयाला मला तिथे मिळाली आणि बॅगचा साईज बऱ्यापैकी चांगला आहे. इव्हन हे आपण सुद्धा कधी काही सामान आणायला घेऊन जाऊ शकतो. आणि प्रीतम बोलला हा घे माझ्यासाठी म्हणून, तर मी ही घेतली. त्यानंतर मी असे छोटे क्लिप्स घेतले आहेत बो विथ बीट्स. हे काहीतरी म्हणजे याची किती प्राइस होती मला आठवत नाही, पण हे मी सखीसाठी घेतलंय. आता तिचे हेअर्स वाढायला लागले आहे, सो असं काहीतरी ती लावू शकते. तुझ्यासाठी नाहीये, तुला केसच नाही हवी. हे 2 क्लिप्स घेतले आहे मी, सखीसाठीच घेतले आहे किंवा ताई पण लावू शकते. सिम्पल आहे. आय डोंट नो हे टोचेल काय, टोचणार तर नाही, मी बघूनच घेतलंय. सो हे पण ती लावू शकेल. हा पाऊच मी माझ्यासाठी घेतलाय. लास्ट इयर पण मी घेतलेला, पण यात नेलपेंट पडला आणि मग मला ते वॉश पण करता आलं असतं, पण मी टाकून दिलं होतं कारण त्यात काच वगैरे होतं. सो हे 10 रुपयाला मिळालं मला. मस्त पाऊच आहे आणि हे तुम्ही म्हणजे 2-3 वस्तू कॅरी करायसाठी खूपच मस्त आहे, जे की मला उद्या लागणार आहे. कुठे आम्ही चाललो उद्या ते तुम्हाला सांगतेच. ओके, त्यानंतर मी ह्या 2 भरण्या घेतल्या. 1 मिनिट अगदी आता बाबांजवळ जा. सो ह्या 2 भरण्या मी घेतल्या. हे बघू शकता तुम्ही, बऱ्यापैकी मोठ्या आहे. म्हणजे हा साईज बघा आणि हा साईज बघा. हा मला 50 रुपयाला एक पडला होता आणि हे वाणासाठी मी आणले होते. यातले 2 उरले होते. सो मी हे वापरायला मोठी मी घेतली आहे. हे सुद्धा मी थोडंसं व्हिडिओ पॉईंट ऑफ व्ह्यूनी ॲज वेल ॲज थोडे लाईट वेट आहे, पण दिसायला सुंदर वाटतात. सो हे मला त्यांनी 150ला एक बोलले, पण मी बार्गेन करून 200ला 2 घेतले. बघू शकता, मस्त आहे. क्वालिटी छान आहे आणि थोडी लाईट वेट आहे. मला जास्ती हेवी नको होते. आणि ना काचेच्या वस्तू माझ्याकडनं अजिबात म्हणजे यूज केल्या जात नाही. खूपदा मी फोडून देते. प्रीतमला क्रिसमसला मस्त अशा काचेच्या भरण्या भेटल्या, त्यातल्या आय थिंक मी 2 फोडून पण दिल्या. म्हणजे ते यूज करताना माझ्या हातनं फुटून जातात, म्हणून यावेळेस मी सिरॅमिकचा आणलाय. पण तरीसुद्धा हे सुद्धा काचेचे असतात, तर याला हाताळायला खूप अवघड जातं. पण मी म्हटलं नाही, याच्यानी थोडंसं शांतपणे काम होईल, म्हणजे थोडंसं आपण नाही का सांभाळून काम करतो तशा टाईपचं. सो अशा भरण्या आहेत. आतमधनं पण बऱ्यापैकी खोल आहे आणि छान वाटलं मला. क्वालिटी पण छान आहे, अशी खूप वाईट नाही आहे, छान आहे. आणि खरं सांगते, मी खूप दिवसापासून शोधतच होते की मला अशा भरण्या हव्या आहेत. ॲक्च्युली मला 3 घ्यायचे होते, पण माझ्याकडे सामान भरपूर झालं होतं, तर मी 2 घेतले. आणि त्या दादांना मी त्यांचा ॲड्रेस पण विचारला, तर ते बोलले संडे मार्केट जिथे आहे तिथे त्यांचं प्रत्येक संडेला दुकान असतं, तर मी आणखी कशी घेऊन येणार आहे त्यांच्याकडनं. सो हे 3 अँड दॅट्स इट, एवढंच घेतलंय. तिथे ना 30 रुपयापासून खूप छान छान ज्वेलरी अवेलेबल आहे. खूप सुंदर सुंदर असतात. मी लास्ट इयर पण यात्रेला गेली होती आणि तुम्हाला इयरिंग्स सुद्धा 10 जोड 10 रुपयाला मिळेल. म्हणजे सेम असतात, छोट्या मोठ्या साईजमध्ये असतात. ट्रायंगल, हार्ट आणि स्क्वेअर शेप, सर्कलमध्ये वगैरे खूप छान छान डिझाईनचे असतात. पण आता माझ्याकडे ऑलरेडी खूप आहेत, म्हणजे खूपच आहेत सध्या, आणि एवढं मी चेंज पण रोज करत नाही, तर म्हणून मी ते नाही घेतले. ज्वेलरीज खूप छान छान होते. मला खरंच इच्छा आहे की मी पटापट स्वयंपाक आवरू आणि मी परत एकदा व्हिजिट करून येऊ आणि मला थोडेफार ज्वेलरी घ्यायची आहे. कारण आता मी मिशो क्रिएटर क्लबमध्ये जॉईन झाली आहे, तर तिथनं मी प्रोडक्ट्स वगैरे मागवते, त्याचे व्हिडिओज वगैरे करते. सो आय फील की छान वेगळे वेगळे ज्वेलरीज पण ट्राय करावं. सो त्यासाठी बघू, जर मला पटापट जमलं जायला तर मी नक्की जाईल. कारण बाहेर घ्यायचं म्हटलं ना खरंच महाग आहेत. इवन मिशोवर सुद्धा ह्याच्यापेक्षा महाग आहे आणि इतकी क्वालिटी पण चांगली आहे. तुम्ही म्हणजे आपण प्रत्येक ज्वेलरी प्रत्येकच साडी बरोबर घालत नाही, कधीतरी घालतो आणि पटकन काढून सुद्धा ठेवतो. सो आपण ती वापरू शकतो ज्वेलरी. म्हणजे 30 रुपयापासून म्हणजे खूपच कमी झालं आणि दिसायला पण छान वाटतात, एवढे वाईट नाही वाटत. असे खूप हाय क्वालिटीचे नसतात किंवा असं एडी स्टोनमध्ये ज्वेलरी नसतात, पण छान वाटतात दिसायला, खरंच छान वाटतात. मला ब्लाऊज पण आवडले तिथले. तर आता मला खरंच वेळ मिळाला ना, मी जाऊन एक व्हिजिट करून येते. कारण माझ्याकडे माझ्या मम्माने मला 2 साड्या दिल्या आणि दोन्ही साड्यांवर गोल्डन कलरचा ब्लाऊज जातो. सो आय फील की मी मला पॉसिबल झालं तर जाऊ परत आणि तिथनं काहीतरी आपल्याला हवं ते घेऊन येऊ. चला तर आता माझी भाजी पटकन रेडी करते आणि त्यानंतर तुमच्याशी भेटते. सो अव्यूला पकडायच्या चक्करमध्ये थोडीशी खाली लागली असं वाटलं मला, पण नाही लागली. तर आपला हा मसाला छान असा शिजला आहे, जो मी बेसनचा ऑलरेडी बनवून ठेवला आहे. यासोबतच थोडीशी कोथिंबीर पण घालू शकतो वाटतो.
आता याला छान असं उकडू द्यायचंय खद आणि हे जेवढं पातळ तुम्हाला दिसतंय हे डबल गाढं होईल. आता कुकरची सुद्धा सिटी झाली म्हणजे माझा भात सुद्धा लवकरच रेडी होणार. आता मी परत जाऊन आली आणि यावेळेस थोडंसं आतपर्यंत जायची इच्छा होती, पण तिथे थोडीशी गर्दी पण वाढली होती, तर मी जास्ती काही म्हणजे नाही बघ. मला तिथे ना हे कवर्स दिसले जे की मला खूप आधीपासून हवे होते, थोडे जाडे. जे मी मागवले ते सुद्धा जाडे एक्सपेक्ट केलं होतं, पण असे जाडे आले नाही. तर मला ना तिथे हे 400 रुपीजला 3+2 असे मिळाले आणि खरंच त्याचा कलर पण छान वाटतोय, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी तिथनं हा एक ब्लाऊज आणि हा एक ब्लाऊज असं घेतलं. हे दोन्ही पण 150 ईच आहे आणि याची स्टिचिंग पण छान आहे, तुम्ही बघू शकता. हुक्स आहे याला मागून असे, आणि तुम्हाला हवं तर याची बाह्या पण तुम्ही लावू शकता, पण मला स्लीवलेस आवडते सो मी असेच घालणार आहे. आणि दोन्ही पण प्रॉपर अशी याला पॅड आहे, सो हे इझी पडतं, म्हणजे असं डायरेक्ट घालायला इनरवेअर घालायची पण गरज पडत नाही. सेम विथ दिस माझ्याकडे गोल्डन ब्लाऊज नव्हता, तर मी कसा हा गोल्डनमध्ये घेतला आहे. खूप सुंदर वाटला मला, म्हणजे मी आता घालून पण बघितलं तर फिटिंगमध्ये पण छान आहे आणि थोडं मला फिटिंगमध्ये करावं लागेल याला. आणि त्यानंतर मी अभियूसाठी हे क्रॉक्स आणले, पण त्याला अजिबात नाही आवडले, तो घालण्यात अजिबात इंटरेस्टेड नाही आहे. तर बघूया कधी कधी घातला तर, नाहीतर मग बघूया. तर मी आता जाऊन आली. आता म्हणजे आजची इव्हिनिंग तर आमची पूर्ण शॉपिंगमध्येच गेली आहे. स्वयंपाक पण झाला होता, सगळ्यांचं जेवण झालं. आता मी छान असं जेवण करते आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. चला तर मी तुम्हाला सांगून देते की उद्या आम्ही चाललो आहे होम टाऊन म्हणजे नागपूरला आजीला सोडायला, आणि त्याचबरोबर आम्ही सुद्धा खूप दिवस झाले गेलो नाही आहे, सो आता एकदा तिथे जाऊन यायचं आहे. खूप दिवसापासून प्लॅनिंग होत होतं की जायचं, पण असा प्रॉपर वेळ काही येत नव्हता आणि फायनली आता तो वेळ आला आहे. तिकीट्स पण आम्हाला मिळाले आहे, तत्कालमध्येच आम्ही तिकीट्स केले. सो उद्या आम्ही तिथे निघतो आहे. तर उद्याचा व्लॉग बघायला अजिबात विसरू नका, मस्त राहणार आहे. आणि प्रीतमला खूप कन्व्हिन्स केल्यानंतर ट्रेननी जायला त्याने हो म्हटलं आहे, सो ती एक वेगळीच एक्साइटमेंट आहे. अव्यू, मी आणि प्रीतम आम्ही ट्रेननी चाललो आहे. सो म्हणजे अव्यू झाल्यापासून प्रीतम, मी आणि अव्यू अशा आम्ही ट्रेननी कधीच कुठे गेलो नाही, पहिल्यांदा चाललो आहे. आणि मी जास्ती एक्सायटेड आहे, कारण ना मी फर्स्ट टाइम गेली आहे अव्यूला घेऊन. मागल्या वर्षी एकदा गेली होती, तर एन्जॉय केलं होतं, त्यांनी असा त्रास काही दिला नव्हता. पण एक असतं की प्रीतम पण असला तर बरं पडतं. सो उद्या आम्ही होमटाऊनसाठी निघणार आहोत. इव्हिनिंगची आमची ट्रेन आहे, सो उद्याचा दिवस मस्त जाणार आहे. म्हणजे सकाळी आधी पॅकिंग करू, पटापट सगळं आवरून घेऊ. जाण्यापूर्वी झाडांची पण काळजी घ्यायची आहे. त्यानंतर मावशींना पण सांगून ठेवलं आहे की तुम्ही घरी आले, झाडू पोछा नाही केला तरी सुद्धा चालेल, पण प्लीज माझ्या झाडांची काळजी घ्या, त्यांना पाणी द्या वगैरे. सो आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक पण करा आणि भेटूया अशाच मस्त एका व्हिडिओ बरोबर. तेव्हापर्यंत बाय.